आता आपण चॅप्टर सुरू करत आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे कार्बन अँड इम्पॉर्टंट इलेमेंट. लक्षात ठेवा, कार्बन अँड इम्पॉर्टंट इलेमेंट या चॅप्टरमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. कोणत्या कोणत्या पॉईंटचा अभ्यास करणार आहोत तर बघा, पहिला पॉईंट आपल्याला बघायचा आहे कार्बन. तो कुठं ऑकरन्स असतो, कुठं सापडतो, त्याचं ऑकरन्स काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर कार्बनच्या प्रॉपर्टीज म्हणजे कार्बनच्या नेमक्या केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीजचा आपण त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आपण बघू अलोट्रॉप्स, कार्बनचे अलोट्रॉप्स. तर आपल्याला कार्बनचा नेमका काय काय अभ्यास करायचा आहे. इतका इम्पॉर्टंट इलेमेंट आहे कार्बन, इतका इम्पॉर्टंट इलेमेंट आहे कार्बन ॲटम की या 9च्या सिलेबसमध्ये आपल्याला चॅप्टर दिलेला आहे कार्बन अँड इम्पॉर्टंट इलेमेंट. आणि 10thला आपल्याला दिलं आहे कार्बन कंपाऊंड. आणि 11 आणि 12मध्ये असणारं ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही सर्व कार्बन ॲटमवर डिपेंड आहे. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं चॅप्टर आपण आज सुरू केलेलं आहे. आणि या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचं आहे. तर पहिला पॉईंट आपण अभ्यास करणार आहोत चॅप्टरमध्ये कार्बन ऑकरन्स, प्रॉपर्टीज आणि अलोट्रॉप्स. म्हणजे कार्बनचं ऑकरन्स कुठं सापडतो, त्यानंतर आपण कार्बनच्या प्रॉपर्ट्या आणि त्यानंतर आपण कार्बनचं ऑकरन्स बघणार आहोत. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे बेटा हायड्रोकार्बन. आता हायड्रोकार्बन इतका इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हायड्रोकार्बन लक्षात ठेवा, हायड्रोकार्बन म्हणजे काय, द कॉम्बिनेशन ऑफ कार्बन ॲटम अँड हायड्रोजन ॲटम, याला आपण हायड्रोकार्बन म्हणत असतो. त्यानंतर पुढे बघणार आपण कार्बन डायऑक्साईड. CO2 काय आहे. आणि आपण बघणार मिथेन. आता मिथेन हा अल्केनचा प्रकार आहे. मग मिथेनमध्ये आपण मिथेनचं ऑकरन्स, मिथेनच्या प्रॉपर्ट्या, मिथेनचे युजेस बघणार आहोत. तर बघा, आपल्याला त्या ठिकाणी या चॅप्टरला आता सुरुवात करायची. स्टेप बाय स्टेप आपण हे चॅप्टर बघणार आहोत. पहिला महत्त्वाचा क्वेश्चन तुम्हाला वरती दिलेला आहे. बघा, पहिला पॉईंट तुम्हाला काय सांगितला आहे, व्हॉट इज अन इलेमेंट. इलेमेंट म्हणजे काय, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एनी मेटल, नॉन मेटल अँड मेटलाइट इज नथिंग बट elements. What are the different types of elements? Different types, which are the different types I just said to you, metal, non-metal and metallite. After that, what remain behind on complete combinations of any organic compound. For the completing any organic compound, we need a proper bond. After that, what types of elements is carbon? कार्बन कुठल्या टाईपचा एलिमेंट आहे तर हा एक मेटल टाईपचा एलिमेंट आहे. गिव्ह सम इन्फॉर्मेशन अबाउट इट. यू हॅव ऑलरेडी लर्न दॅट कार्बन इज नॉन मेटॅलिक इलेमेंट. कार्बन हा काय नॉन मेटॅलिक इलेमेंट आहे. नंतर यू हॅव ऑल्सो लर्न अबाउट इट्स ऑकरन्स इन नेचर्स इन फॉर्म ऑफ सम कंपाऊंड्स. आपण बघतो की कार्बन आपल्याला वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये बघायला भेटतो, वेगळ्या वेगळ्या कंपाऊंडमध्ये बघायला भेटतो. उदाहरणार्थ जसं की कार्बन तुम्हाला अल्केनमध्ये बघायला भेटतात, मिथेनमध्ये बघायला भेटेल, मिथेन, इथेन, प्रोपेन हे त्याचे कंपाऊंड झाले. नंतर तुम्हाला कार्बन आणि हॅलोजन बघायला भेटतात. त्याला आपण म्हणजे हॅलोजन म्हणतो आपण त्यांना. म्हणजे हॅलोजन आणि कार्बन यांचं कॉम्बिनेशन होतं. तुमच्यानंतर कार्बन आणि ऑक्सिजनचं कॉम्बिनेशन होतं. कार्बन आणि त्या ठिकाणी अमाइन्स म्हणजे नायट्रोजनचं त्या ठिकाणी कॉम्बिनेशन होत असतं. तर हे वेगळे वेगळे त्या ठिकाणी बेटा आपण कॉम्बिनेशन पाहत असतो. तर बघा, आपल्याला पहिले बघायचं कार्बन म्हणजे काय. पहिला पॉईंट आपण शिकणार कार्बन म्हणजे काय. तर बघा, कार्बन म्हणजे नेमकं आपल्याला काय सांगितलं आहे. द इलेमेंट कार्बन इज अवेलेबल in the nature and occurs in free as well as in a combined state. In this chapter, let us study the properties of non-metallic carbon. आता कार्बनचा आपल्याला अभ्यास करायचा आहे की कार्बन आपल्याला कुठं कुठं सापडतो आणि कार्बनच्या नेमक्या बऱ्याच प्रॉपर्टीजचा आपण अभ्यास करणार आहे. मेक अ लिस्ट ऑफ सबस्टन्स ऑब्जेक्ट दॅट यू यूज इन डेली लाईफ फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट अँड डिवाइड दोज सबस्टन्स इंटू द कॉलम इन द फॉलोइंग टेबल. आता बघा, आपण जे काही मेटॅलिक वस्तू वापरतो त्या कोणत्या कोणत्या आहेत. उदाहरणार्थ काही असे ऑब्जेक्ट्स आहेत आपण जे बघतो. उदाहरणार्थ तुम्ही मेटॅलिकमध्ये बघा, मेटॅलिक ऑब्जेक्टमध्ये तुम्ही बघू शकतात आपण आयरन असेल, ॲल्युमिनियम असेल, एक्सेट्रा. नंतर तुम्ही ग्लास मॅट आपण बघत असतो. नंतर आपण वेगळे काही सबस्टन्स बघत असतो. पण आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट आता ह्या चॅप्टरमध्ये अभ्यास करायचा आहे तो म्हणजे कार्बनचा. तर कार्बन काय बेटा, कार्बनचा पहिली महत्त्वाची गोष्ट कार्बनचा सिम्बॉल लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवा, सिम्बॉल. कार्बनचा सिम्बॉल काय आहे तर कार्बनचा सिम्बॉल आहे बेटा सी. कधी पण कार्बन हा कॅपिटल सीने दाखवला जातो. आणि त्याच्यानंतर कार्बनचा ॲटॉमिक नंबर म्हणजे पिरियडिक टेबलमध्ये कार्बन कोणत्या नंबरवरती प्रेझेंट आहे तर पिरियडिक टेबलमध्ये कार्बन हा 6 नंबरचा एलिमेंट आहे. नंतर ॲटॉमिक मास नंबर कार्बनचा आहे 12. ॲटॉमिक मास नंबर किती कार्बनचं 12. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन, फर्स्ट ऑर्बिटमध्ये त्याचे 2 इलेक्ट्रॉन असतात आणि लास्ट ऑर्बिटमध्ये त्याच्याकडे 4 इलेक्ट्रॉन असतात. कारण ती ऑर्बिट पूर्ण करण्यासाठी 8 इलेक्ट्रॉनची गरज असते. परंतु त्याचा ॲटॉमिक नंबर 6 असल्यामुळे त्याची आउटर मोस्ट सेलमध्ये फक्त 4 इलेक्ट्रॉन राहतात. देअरफॉर कार्बनची व्हॅलेन्सी जी बनली आहे ती किती बनली बेटा 4.
किती बनली आहे 4 लक्षात ठेवा. कार्बनची व्हॅलेन्सी 4 का झाली? कारण त्याच्या लास्ट आउटर मोस्ट सेलमुळे त्याची व्हॅलेन्सी किती 4 आहे. कारण के आणि एल, के सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात 2, त्याच्याकडे 2 आहेत. आणि त्याच्यानंतर एल सेलमध्ये त्या ठिकाणी किती इलेक्ट्रॉन असतात 8, परंतु त्याच्याकडे किती 4. मग त्याला 4 इलेक्ट्रॉनची काय गरज आहे, म्हणून कार्बनची व्हॅलेन्सी किती आली 4 आली. आणि कार्बन कसा आहे बेटा नॉन मेटॅलिक इलेमेंट. कसा आहे नॉन मेटॅलिक इलेमेंट. तर आपण हा कार्बनचा बेसिक स्टडी करून घेतला. कार्बनचा बेसिक स्टडी करून घेतला आपण की कार्बन आपल्या त्या ठिकाणी कुठं, त्याचा नंबर काय, तर कार्बनचा नंबर आपण त्या ठिकाणी बघितला. त्याचा ॲटॉमिक नंबर आहे 6, त्याचा ॲटॉमिक मास नंबर आहे 12, त्याची व्हॅलेन्सी आहे 4, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 आणि 4 लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आपण कार्बन कुठं आढळतो. कंपाऊंड ऑब्टेन डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स आर कॉल्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स अँड कंपाऊंड्स ऑब्टेन फ्रॉम द मिनरल्स आर कॉल्ड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. 2 प्रकारचे कंपाऊंड असतात जे आपल्याला त्या ठिकाणी डायरेक्टली म्हणजे प्रॉपर कॉम्बिनेशन डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली आपल्याला प्लांट किंवा ॲनिमल पासून भेटतात. म्हणजे ऑर्गॅनिझम, लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून आपल्याला जे पण काही त्या ठिकाणी भेटत असतात त्यांना आपण काय म्हणतो ऑर्गॅनिक कंपाऊंड. काय म्हणतो आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि इनऑर्गॅनिक कशापासून बनतात बेटा मिनरल्स पासून. कशापासून मिनरल्स पासून लक्षात ठेवा. तर पहिला पॉईंट लक्षात ठेवा या ठिकाणी डायरेक्ट आणि इनडायरेक्ट तुम्हाला ॲनिमल किंवा प्लांटचं जे पण काही सबस्टन्स असेल त्याला आपण काय म्हणतो ऑर्गॅनिक कंपाऊंड. आणि मिनरल्स पासून जे आपल्याला भेटत असतं त्याला आपण काय म्हणतो इनऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑल द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स कंटेन कार्बन. मग आता जे ऑर्गॅनिक कंपाऊंड प्लांट आणि ॲनिमल पासून भेटतात आपल्याला ते काय आहेत ऑर्गॅनिक. आणि ऑर्गॅनिक आलं तर लक्षात ठेवा त्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट राहतो. कुठल्या पण ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बन हा प्रेझेंट असतो लक्षात ठेवा. कार्बन इज द मेन इलेमेंट even in a cellular DNA and RNA that transfer heredity characteristics from the one generation to next generation. आता तुमच्या डीएनएच्या स्ट्रक्चरमध्ये सुद्धा तुम्हाला कार्बन बघायला भेटतो. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड कुठलं पण असेल ईच अँड एव्हरी ऑर्गॅनिक कंपाऊंड द कार्बन ॲटम इज प्रेझेंट इन दॅट. प्रत्येक ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बन ॲटम हा प्रेझेंट आहे लक्षात ठेवा. इतका इम्पॉर्टंट एलिमेंट आहे कार्बन. तर बघा तुम्हाला कार्बनची पूर्ण बेसिक इन्फॉर्मेशन मी त्या ठिकाणी सांगून दिली. कार्बनचा ॲटॉमिक नंबर, पहिली महत्त्वाची गोष्ट बघा हा चार्ट लक्षात ठेवा. हा चार्ट लक्षात ठेवा. कार्बनचा जो सिम्बॉल आहे कार्बन कशाने दाखवला जातो कॅपिटल सी ने दाखवला जातो. कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6, त्यानंतर कार्बनचा ॲटॉमिक मास नंबर आहे 12, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याचं आहे 2, 4, व्हॅलेन्सी त्याचीवाली आहे 4. आणि त्यानंतर कार्बन कोणता इलेमेंट आहे नॉन मेटॅलिक इलेमेंट. कोणता इलेमेंट आहे नॉन मेटॅलिक इलेमेंट. बघा या चॅप्टरमध्ये तुम्हाला फक्त हे जे पॉईंट्स बघायचे की कार्बन पहिले अभ्यास करून घ्या. कार्बनचा तुम्ही प्रॉपर अभ्यास करून घेतला सर्वांना समजून गेलं की कार्बन हा एक इलेमेंट आहे. पिरियड टेबलमध्ये त्याचा ॲटॉमिक नंबर 6 आहे, त्याचा सिम्बॉल कॅपिटल सी आहे, त्याचा ॲटॉमिक नंबर 12 आहे. आणि त्याच्यानंतर आपण अजून काय बघितलं त्याची व्हॅलेन्सी किती आहे 4, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2s4. हा आपण बेसिक अभ्यास केला. आता तो कार्बन कुठे आढळतो त्याचं अकरन्स काय आहे तो आता आपल्याला कुठल्या कुठल्या पॉईंटमध्ये आपल्याला बघायला भेटतो. अकरन्स ऑफ कार्बन. अकरन्स ऑफ कार्बनमध्ये बघा आता आपल्याला काय काय बघायला भेटतं. द नेम कार्बन इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड कार्बो मिनिंग कोल. कोल म्हणजे कार्बन. आता कोल या शब्दाला लॅटिन भाषेमध्ये कार्बो म्हणायचे. काय म्हणायचे कार्बो. लक्षात ठेवा कार्बो जो शब्द आहे कार्बो हा याचा मिनिंग होतो कोल. आणि कार्बो हा जो शब्द आहे लक्षात ठेवा कार्बो बेटा काय शब्द सांगितला कार्बो. हा जो कार्बो शब्द आहे हा कार्बो शब्द कोणत्या भाषेचा आहे लॅटिन भाषेचा. कोणत्या भाषेचा आहे बेटा लॅटिन भाषेचा. जो तुमचा कार्बो नाव आहे कार्बो कोणत्या भाषेचा सांगतोय मी लॅटिन भाषेचा. लक्षात ठेवा लॅटिन भाषेचा. म्हणजे लॅटिन भाषेचा जो तुमचा कार्बो शब्द आहे त्याचा मिनिंग होतो कोल. त्याचा मिनिंग काय होतो कोल. ओ मेरे कोल तू आजा. कोल म्हणजे कोळसा. लक्षात ठेवा कार्बन इज फाउंड इन अ नेचर इन अ फ्री ॲज वेल ॲज कंपाऊंड स्टेट. त्यानंतर कार्बन तुम्हाला कधी कधी नेचरमध्ये फ्री स्टेटमध्ये बघायला भेटतो तर कधी कधी कंपाऊंडमध्ये बघायला भेटत असतो. कार्बन इज फ्री स्टेट इज फाउंड ॲज डायमंड अँड ग्राफाईट. कार्बनची जर तुम्ही फ्री स्टेट बघणार तर फ्री स्टेटमध्ये तुम्हाला कुठं सापडतो तर तो तुम्हाला सापडतो डायमंड आणि ग्राफाईटमध्ये. कुठं सापडतो डायमंड आणि ग्राफाईटमध्ये. आणि इन द कंबाईन स्टेट इन फॉलोविंग कंपाऊंड्स. आता कंबाईन स्टेटमध्ये तो वेगळ्या वेगळ्या प्रकारचा बघायला भेटतो. पण कार्बनच्या ज्या फ्री स्टेज आहेत फ्री स्टेजमध्ये आपल्याला कार्बन कुठं कुठं बघायला भेटतो त्याचे 2 एक्झाम्पल लक्षात ठेवा डायमंड आणि ग्राफाईट. कार्बनच्या फ्री स्टेजमध्ये असणारा ऑकरन्स काय आहे डायमंड आणि ग्राफाईट. आणि आता कंबाईन स्टेजमध्ये कोणत्या कोणत्या कंपाऊंडमध्ये बघायला भेटतो तर वेगवेगळे कंपाऊंड आहेत. ॲज कार्बन डायऑक्साईड and in the form of carbonates such as the calcium carbonate, marbles, calamine, झिंक सल्फाईड, झिंक ऑक्साईड वेगळ्या वेगळ्या त्या ठिकाणी कंपाऊंडमध्ये आपल्याला बघायला भेटतो. फ्यूल फॉसिल फ्यूल कोल पेट्रोलियम नॅचरल गॅसेस
वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आता तुम्हाला बघायला भेटेल, लक्षात ठेवा. पण त्याचे फ्री स्टेज आणि कंबाईन स्टेज लक्षात ठेवा. आता फ्रीमध्ये काय आपण सांगितलं, फ्री स्टेजमध्ये कार्बन कुठं आढळतो, तर फ्री स्टेजमध्ये कार्बन आढळतो फक्त आणि फक्त डायमंड आणि ग्राफाईट, आणि कंबाईनमध्ये वेगळ्या वेगळ्या कंपाऊंडमध्ये तो तुम्हाला भेटत असतो. तर आपण हे त्याचं ऑकरन्स घेतलं. काय घेतलं? ऑकरन्स. मग या पार्टमध्ये आपण एवढा अभ्यास करून घेतला की कार्बनचा ऑकरन्स काय आहे. कार्बन हा जो शब्द आहे लॅटिन भाषेमध्ये कार्बो नावापासून बनलेला आहे. मग कार्बो नावाचा मिनिंग होतो कोल, कोल म्हणजे कोळसा. आणि कार्बन हा तुम्हाला फ्री स्टेजमध्ये आणि कंबाईन स्टेजमध्ये सापडतो. फ्री स्टेजमध्ये जो सापडतो तो डायमंड आणि ग्राफाईट, आणि कंबाईन स्टेजमध्ये वेगवेगळे तो ठिकाणी कंपाऊंड तयार करत असतो. हा आपण अभ्यास केला आणि कार्बनचा बेसिक स्टडी केला. त्याचा सिम्बॉल C, ॲटॉमिक नंबर 6, मास ॲटॉमिक मास नंबर 12, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 as 4, नंतर त्याची व्हॅलेन्सी घेतली 4, आणि कार्बन कसा आहे नॉन मेटॅलिक इलेमेंट. तर आपण पहिल्या पार्टमध्ये फक्त कार्बनचा अभ्यास केला, त्याचा ॲटॉमिक नंबर वगैरे, आणि दुसरं आपण त्याचं ऑकरन्स पाहिलं. कार्बो शब्दापासून, लॅटिन भाषेपासून जो कार्बो शब्द आहे त्याचा मिनिंग कोल होतो. तर तुमचा कार्बन आहे, 2 स्टेज आहेत, फ्री स्टेज आणि कंबाईन स्टेज. फ्रीमध्ये डायमंड आणि ग्राफाईट, आणि कंबाईनमध्ये वेगवेगळे कंपाऊंड फॉर्म करतो. आता याच्यानंतर आपण ज्या पुढच्या प्रॉपर्टीज आहेत, प्रॉपर्टीज ऑफ कार्बन, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बेटा. तोपर्यंत थँक्यू.